नमस्कार. मी गार्गे आवारे. राम मंदिर एक मुद्दा सध्या सुरू आहे आणि मंदिरात चोरी झालेली आहे. मुळात आपण जेव्हा लहानपणी वाढत होतो, मोठे होत होतो, तेव्हा हे आंदोलन पेटलं होतं. हजारो वर्षाचा, शेकडो वर्षाची लढाई, हजारो वर्षाचा इतिहास आणि त्यातून शेवटी हे मंदिर घडलं होतं. आपल्या अपब्रिंगिंगच्या वेळी कुठेतरी ही गोष्ट होती. मी लहान होतो त्यावेळी आणि ते आंदोलन ज्यावेळेस होतं ते मी बघितलेलं आहे. शेकडो लोकांचे बळी त्यात गेलेले आहेत. त्यानंतर व्यवस्था, कोडबाजी, बऱ्याचशा गोष्टी, कोणी कोणी कुठल्या कुठल्या पक्षांनी काय काय ॲफिडेव्हिट दिले, काय दिले, ते सगळं सोडा. मला पक्षीयवाद यात करायचा नाही आहे. मला नेमकी एक गोष्ट सांगायची आहे की हे सगळं होत असताना आपलं जे कंडिशनिंग झालं, आपण ज्या गोष्टींनी वाढलो, ज्या आस्थेने वाढलो आणि जी देवता म्हणजे प्रभू श्रीराम, त्यांचं हे मंदिर, ती एक आस्था आहे एका खूप मोठ्या समाजाची, भारतात राहणाऱ्या धर्माची म्हणा. आणि मग तिथे जेव्हा इतकं चांगलं काहीतरी झाल्यानंतर प्रचंड लोकांची संख्या वाढते आहे, तिथे लोक जाऊन येत आहेत, दर्शन करतायत, तिथे कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. अगदी तो अनुभव राम मंदिराच्या दर्शनात अयोध्येत मी देखील घेतलेला आहे. एक माझ्या क्षमतेप्रमाणे एक चांगली रक्कम त्या भेटीत टाकलेली आहे. आणि हे सगळं होत असताना जेव्हा आता कळतंय की अरे, राम नाम की लूट होय, लूट सको तो लूट. तर रामाच्या नावावर जी धनाची लूट यांनी चालू केली, हे मोठं विक्षिप्त काम सुरू झालेलं आहे. तर एक खूप मोठा धक्का याच्यात सगळ्यांना बसला. मुळात तो आपल्या आस्थेला बसलेला धक्का आहे. मुळात तो आपल्या विश्वासाला गेलेला तडा आहे. आणि आपल्या मनात, आपल्या मानसिक विश्वात जे एक आपण त्याबद्दलच्या काही इमेजेस क्रिएट करतो, काही पिक्चर क्रिएट करतो, त्याला तडा दिला की तिथे खूप मोठा असा आपल्यासोबत विश्वासघात झाल्यासारखा किंवा आपण मानसिकरित्या हलतो. तर मुळात सगळ्या भारतीय जनमानसासोबत सध्या हे झालेलं आहे. आणि हे सगळं होत असताना या बाबतीत कुठेच सरकार म्हणा किंवा बाकी सगळे लोक म्हणा, त्याला ॲड्रेस करत नाही आहेत. हा 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 सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला ॲड्रेस करायची गरज आहे. जे मोठमोठे ऑर्गनायझेशन्स त्याच्यासोबत जुळले आहेत, त्यांनी त्या बाबतीतला प्रामाणिकपणा सिद्ध करायची गरज आहे. आणि हे सगळं होत असताना मला एकच गोष्ट इथे सांगावीशी वाटते. अयोध्येतलं राम मंदिर असो, मथुरा, काशी वकी ते मंदिरं असो तिथले, किंवा महाराष्ट्रातले मंदिर असतो, अगदी पंढरपूरचं मंदिर असो जिथे प्रशासक आहेत, शिर्डीचं मंदिर असो किंवा अगदी तिरुपतीसारखं मंदिर असो, या सगळ्या ठिकाणी जेव्हा मी दर्शन केलेलं आहे, बघितलेलं आहे, सगळ्यात सुंदर मंदिर, सगळ्यात चांगली शिस्त फक्त एका ठिकाणची जाणवते. आणि ती म्हणजे आमच्या शेगावची श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव. खरंच सांगतो, ही शिस्त, तो शिरस्ता, तो काय असावा, हे जर तुम्हाला कुठे अनुभवता येत असेल तर ते केवळ आणि केवळ गजानन महाराजांच्या मंदिरात अनुभवता येतं. आणि तेवढ्याकरताच एक गोष्ट सांगावीशी वाटते की मुळात इतकं घाणेरडं सगळं होत असताना नेमकी शिस्त काय असावी याचा एक जो एक काय म्हणू आपण की महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात की एक उदाहरण काय असावं एकदम एक्झॅक्ट, की हे असं असं असायला पाहिजे. त्याचा एक कोड ऑफ कंडक्ट म्हणू आपण, बरोबर. तर तो त्या मंदिरातून आपल्याला मिळतो. तिथे इतकी सुंदर व्यवस्था, स्वच्छता, सगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की शेगावसारखी आस्था असावी, शेगावासारखा प्रामाणिकपणा असावा. आणि त्याच्या माध्यमातून जर काही गोष्टी झाल्या तर मग आपली श्रद्धाही तिथे बसते. आज सर्व भारतीय जनमानसात असलेला हा जो राग आहे, द्वेष आहे, मी असं ऐकलं आत्ताच एका BBC च्या पत्रकारांनी तिथे कव्हर केलं. लोकांची जाण्याची संख्याही गेलेली आहे, म्हणजे कमी झालेली आहे. तिथल्या व्यावसायिकांचे व्यवसाय कमी होत आहेत. हा टेम्पररी इफेक्ट राहू शकतो, पुढे काय होतं काय नाही. पण यात सगळ्यात महत्त्वाची मला गोष्ट वाटते की सरकार म्हणून
आणि जे जे मोठमोठे संघटन आहेत, या सर्व संघटनांनी त्या गोष्टीत हात घालून उगाचच तमाशे बघत बसण्यापेक्षा किंवा पुढे काय होतं त्याच्यावर मग आपण काहीतरी मूव्ह घेऊ असं न करता त्याची स्पष्टता व त्याच्या प्रामाणिकतेला सिद्ध करणं आवश्यक आहे. नाहीतर मग लोकांचा तोही विश्वास उडून जाईल असं मला वाटतं.